दरवर्षीच्या तुलनेत यंदा थोडी लवकर चाललेली थंडी उद्यापासून कमी होणार आहे। त्याऐवजी आता हवामानात होणाऱ्या बदलामुळे 22 नोव्हेंबर नंतर दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हलक्या पावसाची शक्यता आहे। प्लस स्वागत करते। सुरुवातीलाच महत्त्वाची घडामोड, पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीचे पैसे आता आज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील। अर्थात याच संदर्भात थोड्याच वेळात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान घोषणाही करतील। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आलेला आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। 40% कांद्याचे पावसाने नुकसान झालेले आहे। राज्यामध्ये 50,000 हेक्टर क्षेत्राला फटका बसल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे। आज राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जमा होणार आहे। राज्यामध्ये रब्बी पेरणीची संतगती, फक्त 16% क्षेत्रावरती लागवड पूर्ण झालेली असून परिस्थिती ही चिंताजनक आहे। गतवर्षीच्या तुलनेमध्ये 6 लाख हेक्टरने कमी पेरण्या झालेल्या आहे। शेतकऱ्यांचा होणार फायदा, केळी उत्पादनावेळी धोका कमी असून कमाई जास्त होते। नवीन जीएम वाण विकसित असून मर रोगापासून मुक्ती। ठार मारण्याचे आदेश दिलेला नरभक्षक बिबट्या जेरबंद करण्यात आला। विहिरीमधून एकाला वाचवलेले असून नाशिक, सांगलीमध्ये सुद्धा दर्शन झाले। सोयाबीनची खरेदी केंद्र सुरू, आवक नाही। अकोला जिल्ह्यामधील 6 केंद्रावरती 15,000 शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली। शेतकऱ्यांना मेसेज पाठवले, केंद्रावरती होणार सोयाबीनची आवक। अंदुरा परिसरामध्ये अतिवृष्टी अनुदानापासून वंचित शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। सध्या रब्बी हंगामामधील पेरण्या सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची आता गरज आहे। महिनाभरामध्ये 1450 शेतकऱ्यांना 19.44 कोटींचे रब्बी कर्जाचे वाटप करण्यात आलेले आहे। अकोला जिल्ह्यामध्ये रब्बी पेरणी सुरू करण्यात आलेली असून पीक कर्जाची मागणी अजून सुद्धा वाढणार। खामगाव जिल्ह्यामध्ये 94,000 हेक्टरवरील तूर पीक धोक्यामध्ये, किडीसह मर रोगांचा प्रादुर्भाव। बुलढाणा जिल्ह्यामध्ये वाळूची अवैध वाहतूक होते। विना क्रमांकाचे 47 टिप्पर जप्त करण्यात आले। जिल्हाधिकाऱ्यांची एकाच दिवशी धडक मोहीम करण्यात आली। माफियांची उडाली धांदर, 10 लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला। सेतू सीएससी केंद्रामध्ये शेतकरी लाभार्थ्यांची गर्दी होते। फार्मर आयडी व ई-केवायसी साठी धावपळ, शेतकऱ्यांची परिस्थिती। रब्बीसाठी सरकारकडून शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला जातोय। 3 हेक्टरपर्यंतच्या मर्यादेमध्ये दिली जात आहे मदत। साधुग्राममधील 1700 झाडे तोडण्याविरोधामध्ये 100 हरकती, पर्यावरण प्रेमीमध्ये संताप व्यक्त केला जातोय। महापालिकेमध्ये शुक्रवारी होणार सुनावणी। बिहारमध्ये 6 आमदारांमागे 1 मंत्री, नितीश कुमार सरकारचे नवे सूत्र ठरले। शपथविधी गुरुवारी होणार। जमीन खरडून 12,500 हेक्टरचे नुकसान झाले। नुकसान भरपाईसाठी 58 कोटी रुपयांची केली मागणी। सोलापूर जिल्ह्यामध्ये नदीकाठच्या शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई। मालेगावमधील 17,000 शेतकऱ्यांची फार्मर आयडी नोंद बाकी असून पीक विम्यासाठी अनिवार्य आहे। गहू आणि हरभऱ्यासाठी 15 डिसेंबर ही अंतिम मुदत देण्यात आलेली आहे। थंडीची लाट आणि दर घसरणीमुळे मोसंबी उत्पादक शेतकरी चिंतेमध्ये सापडले। काळा मुंगचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांवरती संकट निर्माण। आज सुद्धा शेतकऱ्यांमध्ये होतो बैलजोडीसह गाडीचा उपयोग। शेतकऱ्यांची पांढरे सोने वाहतुकीसाठी अधिक पसंती मिळत आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये ई-केवायसीचा अडथळा दूर करण्यात आला। शेतकऱ्यांना मोठा दिलासा, 2 महिन्यानंतर पोर्टल सुरू करण्यात आलेले असून अनुदान वितरणाचा मार्ग झाला मोकळा। काक्रंबा परिसरामध्ये व्यावसायिक शेतीची नांदी, रब्बीमध्ये हरभऱ्याऐवजी राजमाची केली पेरणी, पेरणीची साथ आणि भरघोस उत्पन्न। देऊरवाडा शिवारामध्ये झाडावरील 1 लाख रुपयांच्या संत्र्याची चोरी झालेली असून पोलिसांची कारवाई। 2 आरोपी अटकेमध्ये। 17 नोव्हेंबरपर्यंत PCR। परतवाडा परिसरामध्ये मागेल त्याला सौर कृषी पंप योजना, 1 वर्ष अडवले मात्र आता लागले कामाला। वर्षभरापासून मानधन रखडले, ज्येष्ठांनी जगायचे तरी कसे, शासन प्रशासनाचे होते दुर्लक्ष। डीबीटी प्रक्रिया सुद्धा ठरते कारणीभूत। साहेब, उन्हाळी धान पिकासाठी घोडाझरीचे पाणी सोडा हो, सिंचनाची चिंता। येनोली माल परिसरातील शेतकऱ्यांची मागणी। आधारभूत धान खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीला सुरुवात झालेली असून धान विक्रीसाठी शासकीय पोर्टलवरती नोंदणीही अनिवार्य असून नोंदणी प्रक्रिया सुरळीतपणे सुरू करण्यात आलेली आहे। नोंदणीला विलंब होत असून 2 दिवसांमध्ये 3,845 शेतकऱ्यांनी केली नोंदणी। 122 केंद्रावरून प्रक्रिया सुरू करण्यात आली। नोंदणीला मुदतवाढीसाठी प्रस्ताव पाठविला।
अतिवृष्टीमुळे सोयाबीन गेले हातून, आता लाल्याने सुद्धा कपाशी गेली झाकून. शेतकऱ्यांची साडेसाती काही संपेना. कापसाच्या उत्पादनामध्ये होते मोठी घट, योग्य भाव सुद्धा मिळेना. लाडक्या बहिणी ई-केवायसी साठी लागल्या रांगेमध्ये, पोस्टाच्या बाहेर उसळली गर्दी. 31,000 महिला वगळण्यात आल्या. जळगाव जिल्ह्यामध्ये फार्मर कप स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. 15 तालुक्यांमधील शेतकऱ्यांसाठी मोठी संधी ठरणार आहे. पाणी फाउंडेशन व कृषी विभागाचा हा उपक्रम असून उत्पादन वाढवून खर्च कमी करण्याचे शेतकऱ्यांसाठी यामध्ये उद्दिष्ट ठरवण्यात आलेले आहे. कर्जमुक्तीच्या विडख्यामधून शेतकऱ्यांची कायमची सुटका होणार. उच्चाधिकारी समिती गठीत करण्यात आली. शिफारशी सुद्धा मागवल्या. शेतकऱ्याने 4 एकरामधील कांद्यावरती फिरवला रोटावेटर. शहादा तालुक्यामधील शिरूड येथील शेतकऱ्याची व्यथा. 4 एकरासाठी 4 लाख रुपयांचा खर्च केला होता. शहादा तालुक्यामध्ये सौरपंपाचे पॅनल चोरीच्या वाढत्या घटनांमुळे शेतकरी चिंतेमध्ये सापडलेले आहे. शेतकऱ्यांवरती चोरांचे संकट असून सौर ऊर्जा पंपाच्या प्लेट, इन्व्हर्टर, केबलची चोरी होते. बुरट्या चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जाते. शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांना शासनाच्या आरोग्य सुविधेचा लाभ मिळणार. शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना आयुष्यमान भारत कार्ड उपलब्ध करून देण्याचे जिल्हा प्रशासनाला आदेश देण्यात आले. बिबट्यांची गावामध्ये धाव असून वाढत्या संघर्षाने नागरिकांची आता झोप उडालेली आहे. माळशेज शिवारामध्ये गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर बघायला मिळत आहे. ग्रामस्थांमध्ये सतत दहशतीचे वातावरण बघायला मिळत असून कॅमेऱ्यामध्ये बिबट्याचे सैरभैर करताना दिसल्यामुळे आता चिंता वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. मुंबईकरांना यंदा कांदा हसवणार की रडवणार. पावसामुळे मोठे नुकसान होत असून उत्पादनाचा अंदाज येईना. गवार 160 रुपये, कारली 120 रुपये किलो. अतिवृष्टीमुळे उत्पादनामध्ये मोठी घट झाली. ऐन थंडीच्या हंगामामध्ये भाजीपाला 20 ते 30% कडाडला. पाऊस लांबल्यामुळे यंदा पांढरा कांदा येणार मे महिन्यामध्ये. उत्पादन क्षेत्र कमी होण्याची भीती दर्शवली जाते. डिसेंबर-जानेवारीमध्ये होणार लागवड. तांदुळवाडी शिवारामध्ये मध्यरात्री दरोडा. 5 जण गंभीर जखमी झालेले असून 4 ते 5 लाख रुपयांचे सोन्यासह रोख रक्कम लुटून चोरटे फरार झाले. 9 वर्षापासून जपलेल्या सीताफळाच्या 1400 झाडांवरती फिरवला जेसीबी. पिंपळगाव रेणुकाई परिसरातील घटना. बाजारामध्ये कवडीमोल भाव मिळत असून उत्पादन खर्च परवडेना. ई-केवायसी नसल्यामुळे अतिवृष्टीचे अनुदान वाटप रखडलेले आहे. कारण अनुदान वाटपासाठी ॲग्रिस्टेक फार्मर आयडी किंवा ई-केवायसी अनिवार्य असणार आहे. शेतकऱ्यांनी ॲग्रिस्टेक फार्मर आयडी काढून घ्यावा व तसेच ई-केवायसी सुद्धा करून घ्यावी. त्यानंतरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदानाची रक्कम जमा करण्यात येईल. तुरीवरती शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असून देऊळगाव राजा परिसरातील हे चित्र आहे. शेतकरी सापडले चिंतेमध्ये. केळीपट्ट्यामध्ये स्वयंघोषित कृषी सल्लागार मार्गदर्शकांचा सुळसुळाट बघायला मिळत आहे. टेंभुर्णी परिसरामध्ये शास्त्रीय मार्गदर्शनासाठी कृषी विषयामधील पदवी ही बंधनकारक असणार आहे. ऊसाची पडवापडवी सुरू असून कडेगाव तालुक्यातील चित्र. कमी ऊस लागवड क्षेत्राचा फटका बसत असून कारखाना कर्मचारी शेतकऱ्यांच्या बांधावरती. कर्जमाफीचा लाभ गरजूंना द्या, धनदांडग्यांचा अजिबात नको. वारणा भागामध्ये सामान्य शेतकऱ्यांमधून मागणी व्यक्त केली जाते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बँकांना मोठा फटका बसतोय. राज्य सरकारच्या शेती कर्जमाफीच्या घोषणांमुळे बँकांचे अर्थचक्र हे धोक्यामध्ये येते. शेतकऱ्यांकडून होईना वसुली. एका ऊसाच्या ट्रकला 1000 रुपयाची एंट्री. छोट्या शेतकऱ्याचा ऊस अडचणीमध्ये सापडतोय. पैसे न दिल्यास तोडणी बंद होणार. सांगा शेतकऱ्यांनी शेती कशा प्रकारे करायची. कारण आता मजुरी परवडेना. यंत्रे वापरून सुद्धा दराअभावी शेतकरी ही तोट्यामध्ये चाललेले आहे. घाटमाथ्यावरील मेंढपाळ तळ कोकणामध्ये दाखल झालेले आहे. थंडीची चाहूल लागताच मेंढ्यांचे कळप तळा तालुक्यामध्ये दाखल झाले. मेंढ्यांमुळे शेतामध्ये खताची मात्रा वाढली. कृषी विभागाचे शेतकऱ्यांसाठी महाविस्तार ॲप्लिकेशन. शेतकरी विचारणा चॅटबोटवरती प्रश्न. हवामानातील बदल व बाजारपेठेमधील परिस्थिती आता कळणार. आता शेतीच्या बांधावरील मोजणीचे वाद मिटणार. कारण खासगी भूमापकांना शासन देणार मोजणी परवाना. थंडीचा कडाका वाढताच थाटली सुकामेव्याची दुकाने. घरोघरी पौष्टिक लाडू बनवण्याची आता तयारी सुरू झालेली आहे. खाडीपट्ट्यामध्ये यांत्रिक मदतीमुळे भात कापणीला वेग आलेला असून उरले सुरले पीक पदरामध्ये पाडून घेण्याची लगबग आता सुरू झालेली आहे. शेतकरी राजा पुरता हतबल झालेला आहे. भारत अमेरिकेकडून LPG खरेदी करणार. पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्याकडून माहिती देण्यात आली. 1 वर्षाच्या ऐतिहासिक करारावरती स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. संजय गांधी व श्रावणबाळ योजनेमधील लाभार्थ्यांनी कागदपत्रांची पूर्तता करावी. शासनाकडून देण्यात आले आदेश.
बांगलादेशाच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. मानवतेविरुद्धच्या गुन्ह्याप्रकरणी आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाचा हा निकाल जारी करण्यात आला. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सुद्धा आता महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ मिळणार. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडून माहिती देण्यात आली. पॅकेजमध्ये सुद्धा वाढ होणार. बिबट्याच्या नसबंदीला केंद्र सरकारकडून मंजुरी मिळालेली आहे. पुण्यामधील बैठकीमध्ये वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडून माहिती देण्यात आली. खासगी हॉटेलवरती एसटी थांबवण्याचे धोरण आता रद्द करा. मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.